नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर प्रशांत दुराफे सर. त्यांची ओळख करून देतो आपल्याला. प्रशांत दुराफे सर यांचं MSc प्राणीशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून सरांनी केलेलं आहे. सरांची PhD जर्मनी येथून झालेली आहे. सेल बायोलॉजी या विषयामध्ये सरांची PhD झालेली आहे आणि पर्टिक्युलरली क्रोनोबायोलॉजी या विषयात त्यांनी संशोधन आणि बऱ्यापैकी जो त्यांचा स्टार्टअप वेंचर जे आहे त्यांनी सुरू केलेला आहे. सरांचा क्रोनो प्रकृती प्रायव्हेट लिमिटेड नावाचे स्टार्टअप वेंचर आहे. वेलनेस सेंटर आपण त्याला म्हणू शकतो. त्याचे सर संस्थापक अध्यक्ष आहेत आणि आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. नमस्कार सर. आमच्या R&D टीमने सर काही प्रश्नावली तयार केलेली आहे. म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या मनातले काही प्रश्न असतील की क्रोनो प्रकृती असेल किंवा क्रोनोबायोलॉजी हा जो काही विषय आहे तो नवीन आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. तर ही जी काही उपचार पद्धती आहे की मी सर्वांना आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की गेली 15-16 वर्ष झाली सर या क्षेत्रामध्ये ऍक्टिव्हली काम करत आहेत. रिसर्च असेल, उपचार पद्धती असतील, संशोधन गेली 15 ते 16 वर्ष सर या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर मला वाटते प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न सर आपण घेऊया आणि वन बाय वन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर, पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला क्रोनो प्रकृतीची सुरू करण्यासाठी काय प्रेरणा मिळाली आणि हे बाकीच्या वेलनेस सेंटर आपण बघतो की जे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर त्याच्यापेक्षा हे कसं काय वेगळं आहे? तुम्ही म्हणता तो प्रश्न बरोबर आहे की क्रोनोबायोलॉजी किंवा क्रोनो प्रकृती हा विषय हा शब्द बाहेर माहीत नाही. त्याचं कारण असं आहे की क्रोनो प्रकृती हा शब्द मीच नवीन कॉइन केला आहे, त्यामुळे तो माहीत असणार बरोबर आहे. पण क्रोनोबायोलॉजी हे शास्त्र तसं जुनं आहे. त्याची सुरुवात जवळपास एक 60-70 वर्षापूर्वी युरोपमध्ये झाली आणि खरं सांगायचं तर ह्याचं काम पूर्वी आपल्या देशातच जगदीशचंद्र बसूंनी केलं होतं. त्यात त्यांनी असं दाखवलं की वनस्पतींमध्ये जीव असतो आणि वनस्पती एका ठराविक पद्धतीने त्यांचे जे पानांचे हालचाल होते ते सूर्याच्या चलनवलनावर अवलंबून असतात. युरोपमधल्या अनेक शास्त्रज्ञांनी याच्यावर काही निरीक्षण नोंदणी करून ठेवल्या होत्या की जे सजीवांमध्ये म्हणजे प्राणी असतील, वनस्पती असतील किंवा सूक्ष्मजीव असतील त्यांच्यामध्ये जे काही बदल दिसतात ते बदल निसर्गानुसार असतात का, तर ते निसर्गानुसार बदल असतात. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सर्कॅडियन बायोलॉजी किंवा क्रोनोबायोलॉजी म्हणतात. बरोबर. अगदी आपल्या प्रेक्षकांना मराठी भाषेचं सांगायचं झालं तर एक जैविक घड्याळ असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण सामान्यपणे लाजळूचं झाड बघितलं असेल. बरोबर. लाजळूचं झाडाची पानं मिटतात आणि उमलतात. बरोबर. तर शास्त्रज्ञांनी असं बघितलं की लाजळूच्या झाडाची पानं जर आपण 24 तास अंधारात ठेवली तरी सुद्धा ती मिटतात आणि उघडतात. बरोबर. म्हणजे त्याला सूर्यप्रकाशाचीच गरज असते असं नाही, तर त्याच्या आत एक स्वतःचं घड्याळ आहे आणि ते घड्याळ त्याला सांगतं की कधी ते पान उमलायचं आणि कधी आपण मिटायचं. बरं, म्हणजे हीच जी नवीन संकल्पना आहे की क्रोनो प्रकृतीच्या माध्यमातून तुम्ही आधुनिक विज्ञानाची त्याला जोड देऊन तुम्ही ते उपचार पद्धती. बरोबर. तर हे शास्त्र जे आहे ते प्रामुख्याने असं बघतं की सर्व जैविक घटना ज्या आहेत, जैविक प्रक्रिया ज्या आहेत त्या ठराविक वेळेला घडतात, तर त्या घडण्यामागचं कारण काय हे शास्त्र अभ्यास करतं. आणि आयुर्वेदामध्ये तुम्ही जर ऐकलं असेल तर दिनचर्या, ऋतुचर्या ह्या सगळ्या सांगितलेल्या आहेत पहिल्यापासून आपल्याकडे की तुमची रोजचा दिनक्रम कसा असावा, ऋतू बदलला की दिनक्रम कसा बदलावा. तर ह्या सर्व गोष्टी आणि आपलं आधुनिक शास्त्र त्याच्यामध्ये बरेच काही साम्य आहे. बरं. तर मला असं वाटलं की हे आयुर्वेदातलं शास्त्र जे आहे ते आपण परिभाषेत सांगितलं नवीन. सर्कॅडियन म्हणजेच दिनचर्या आहे किंवा इन्फ्राडियन म्हणजेच ऋतुचर्या आहे. तर हे आपण जर याचं संशोधन केलं तर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करता येईल. बरं सर, माझा पुढचा प्रश्न आपण आता ज्याचा उल्लेख केला की सर्कॅडियन आरोग्य जे आहे त्याच्याशी अनुसरूनच आहे की याचं नेमकं महत्व काय आणि आपल्या दैनंदिन जीवनावरती याचा परिणाम काय? बरोबर. आत्तापर्यंत मानवाला याची गरज वाटली नाही महत्वाची, कारण असं आहे की आपलं सूर्य उगवला तेव्हा माणूस काम करायचा, सूर्य मावळला की काम थांबवायचं. पण आता असं झालंय की गेल्या 300-400 वर्षामध्ये औद्योगिकरणामुळे आपण आता 24 तास काम करू शकतो. बरोबर. पूर्वी अन्नाची उपलब्धता पण मर्यादित होती, त्यामुळे ठराविक वेळेला अन्न ग्रहण करायचं. पण आता 24 तास अन्न उपलब्ध आहे. तर या सर्व गोष्टींमुळे माणसाला आता तंत्रज्ञानामुळे बाहेरच्या निसर्ग नियमानुसार माणूस बांधील नाही. बरोबर. आणि त्यामुळे तो कसाही जगायला मुखत्यार आहे, कारण त्याला बुद्धी दिलेली. आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम व्हायला लागले. आणि म्हणून सर्कॅडियन बायोलॉजी हा शब्द
आत्तापर्यंत जो केवळ शास्त्रामध्ये किंवा संशोधनापुरता होता तो आता सर्वसामान्य लोकांना माहिती होण्याची गरज आहे. कारण आपली जीवनशैली ही आता आपण पूर्णपणे बिघडवून टाकलेली आहे. बरोबर. तर म्हणून सर्कॅडियन बायोलॉजीमध्ये तुमची दिनचर्या कशी असावी, तुमचं जैविक घड्याळाचं त्याचं आरोग्य कसं व्यवस्थित राखावं आणि कुठल्याही औषधाशिवाय तुम्ही तुमचे सर्व रिदम्स हे व्यवस्थित मेंटेन करून तुमचं आरोग्य कसं तुम्ही राखू शकता हे सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून मी आधुनिक शास्त्र क्रोनोबायोलॉजी आणि पारंपरिक शास्त्र आयुर्वेद याचा मेळ घालून क्रोनोप्रकृती नावाची नवीन संकल्पना निर्माण केली. बरोबर. सर, क्रोनो प्रकृतीमध्ये आपण आहार, विहार आणि निद्रा किंवा झोप या सगळ्यांची आपण सांगड घालतो. आपल्या जी आयुर्वेदात प्रकृती सांगितल्या त्या पद्धतीने बरोबर. आपण उपचार पद्धती करतो. बरोबर. तर पुढचा प्रश्न माझा त्या संदर्भातलाच आहे की क्रोनो प्रकृतीमध्ये पारंपरिक आयुर्वेदिक पद्धती ज्या आहेत आणि त्या झोप याच्या उपायांसोबत कशा एकत्र केल्यात? बरोबर. आत्ता जर तुम्ही बघितलं तर सर्व अनेकांना आता निद्रा नाशाचे विकार आहेत. बरोबर. आणि त्याबद्दल आत्ता आधुनिक शास्त्र काय सांगतं तर तुम्ही केवळ झोपेच्या गोळ्या घ्या किंवा अँटी डिप्रेशन, अँटी अँझायटी गोळ्या घ्या आणि बाकीच्या तुम्हाला एकूण जे स्वतःवर काही मेडिटेशन करा अशा गोष्टी सगळं सांगत असतात. पण ह्याच्याबरोबरच तुमच्या प्रकृतीनुसार जर तुम्हाला काही झोपेचे आपण काही त्याचं विभागणी करू शकलो तर अधिक चांगल्या पद्धतीने आपण रोगनिदान करू शकतो असं मला वाटलं. तुम्हाला हे माहिती असेल की आयुर्वेदात सांगितलं आहे की जर वात प्रकृती असेल तर निद्रा नाशाचा अधिक शक्यता असू शकते. म्हणून मी क्रोनो प्रकृतीमध्ये निद्रेचे पण प्रकार केले. म्हणजे लाईट स्लीपर, व्हेरिएबल स्लीपर किंवा स्ट्रॉंग स्लीपर. जर तुम्ही वात प्रकृती असाल तर तुम्ही लाईट स्लीपर आहात. कफ प्रकृती असाल तर तुम्ही स्ट्रॉंग स्लीपर आहात. हे जर आपल्याला कळलं तर आपण आधुनिक शास्त्राबरोबरच आपलं आयुर्वेदिक ज्ञान त्याच्यामध्ये जोडून अधिक चांगल्या पद्धतीने झोपेच्या विकारांवर औषधांशिवाय उपचार करू शकतो. प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल की अलीकडच्या काळात काही बॉलिवूडचे पिक्चर किंवा मूवीज जरी तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये सर इनसोम्निया म्हणून एक टर्म आहे की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला जे काही निद्रानाश किंवा सर ज्या पद्धतीने म्हणते की तुमचं बायोलॉजिकल क्लॉक हल्ल्यामुळे येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तुम्हाला भेडसावले जातात आणि बऱ्यापैकी जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यातून म्हणजे त्या प्रॉब्लेमचं मूळ आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे येत आहे. तर या सगळ्या पद्धती क्रोनो प्रकृतीमध्ये कव्हर केल्या जातात आणि त्या पद्धतीनं उपचार केले जातात.